नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील गवळेनगर विघ्नहर्ता कॉलनी परिसरात रस्ते काँक्रीकरणाच्या कामाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुख्यमंत्री व त्यांची पत्नी यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी क्युमाइन क्लब समोर सुरू करण्यात आले आमरण उपोषण। आनंद धायवर यांच्या निवासस्थानी गौरी गणपती निमित्त साकारण्यात आला मराठीचा देखावा आणि हिंदू एकता गणेशोत्सव समितीतर्फे साकारण्यात आलेल्या आरसाचे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील गवळेनगर विघ्नहर्ता कॉलनी परिसरात रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील गवळेनगर विघ्नहर्ता कॉलनी परिसरातील 1,40,00,000 रुपयांच्या निधीतून होणाऱ्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। शहरातील प्रभाग क्रमांक 1 व 2 मध्ये रस्ता काँक्रीटीकरणासाठी तसेच कंपाऊंड बांधकाम करण्यासाठी 1,40,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। त्या अंतर्गत 40 लक्ष रुपये खर्चून राठोड सर यांच्या घरापासून ते गवळेनगर बोर्डापर्यंत, 25 लक्ष रुपये खर्चून कपिल महाजन यांच्या घरापासून ते प्रवीण गुरव यांच्या घरापर्यंत, 25 लाख रुपये खर्च करून कोळी साहेब यांच्या घरापासून ते शरयू प्रोव्हिजन पर्यंत, 20 लक्ष रुपये खर्च करून नंदू काका ठोंबरे यांच्या घरापासून मुख्य सर्व्हिस रोड पर्यंत अशा रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। तसेच कल्याणी बंगल्याजवळील शिवाजीनगर येथील ओपन स्पेस मध्ये वॉल कंपाऊंड बांधकाम करण्याच्या 30 लाख रुपयांच्या कामाचेही भूमिपूजन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी नगरसेविका भारती माळी, माजी नगरसेवक अनिल नागमोती, मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, कामाचे सूचक अमोल सूर्यवंशी, LM शिंदे, अभिजित चौधरी, सुनील चौधरी, नितीन मराठे, महेश सूर्यवंशी, गणेश चौधरी, चंद्रकांत पाटील, रामचंद्र गवळी, दिनेश पाटील, बाळासाहेब नागरे, अजय चौधरी, राजेश पाटील यांच्यासह परिसरातील माता भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याबद्दल मी आयोजकांचाही मनापासून आभार व्यक्त करतो। गवळेनगर परिसर या भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 1,30,00,000च्या विविध रस्त्यांच्या भूमिपूजनाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र शेखंपळकर, त्याचप्रमाणे या भागातील आमच्या नगरसेवक भारतीताई नागमोटे, नंदू सोनार, शिवादादा पवार, शुभाजी जगताप, आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश गांधी, माजी अध्यक्ष सुबेद योगारीजी, सर्वच उपस्थित असलेले बहिणींना आणि ज्येष्ठांना प्रणाम करतो। निवेदनच निवेदन नका। मला वाटलं 1,30,00,000चे रस्ते करतो, काहीतरी जुनाच स्वागत बिगत होऊन पळताशे लागते, काहीतरी माझी वाहवा होईल, परंतु आबा एवढा फाटलेला आहे का त्याला हळूहळू सुधारायचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण करत आहोत। प्रत्येकाचे निवेदन वाचले। 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्षापासून आमच्याकडे कुठलंच काम झालेलं नाही, परंतु आता 1,30,00,000चे रस्ते आपण टाकले, याच्या पहिलेही कामं केले, उरलेले कामं सुद्धा तुम्हाला मी शक्य देतो का लवकरच आपण पूर्ण करू। कुठलेच काम बाकी राहणार नाही। 2024 मध्ये 27 डिसेंबरला मला निवेदन दिलं होतं। हजारो कॉलनी, बाबाजी नगर, श्रीकृष्ण कॉलनी सभा मंडपच असते। तुम्हाला सभा मंडप नक्कीच करून दे, पण थोडं वेळ
AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुख्यमंत्री व त्यांची पत्नी यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी आमदार अनुप अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकारामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांची बदनामी होण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हा आक्षेपार्ह व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांच्या एकत्रित फोटो जोडण्यात आला होता आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून तो व्हिडिओ तयार करण्यात आला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल झाला. आमदार अनुप अग्रवाल हे त्यांचे घरात असताना आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांना कळवून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर सायबर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 356(2) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. परवा इंस्टाग्राम चेक करत असताना आमचे महाराष्ट्राचे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आणि माझे सर्वस्व त्यांच्या धर्मपत्नी माझे आईसाहेब यांच्या एक अश्लील व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट करण्यात आला होता. त्याच्या विरोधात मी ताबडतोब SP साहेबांना फोन करून त्या ठिकाणी मी गुन्हा दाखल केलेला आहे. आणि असे व्हिडिओ एखाद्या प्रतिष्ठित माणसाचं जे या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे, ज्यांच्या चरित्र्यावर, ज्यांच्या पूर्ण आजपर्यंतच्या आयुष्यावर कोणी एक डाग लावू शकला नाही, अशा माणसाच्या विरोधातलं असं कृत्य आणि असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही. आणि SP साहेबांना मी विनंती केली का त्यांना ताबडतोब अटक करावी. त्यांचं शोध मोहीम चालू आहे. सायबरकडनं तो विषय पुढं नेण्यात आलेला आहे आणि लवकरच ते आरोपी धरले जातील आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी हीच मी मागणी करेल. आणि जर ते धुळ्याचे असतील तर त्यांची गय केली जाणार. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळेचे महानगर प्रमुख उमेश महाजन यांच्यासह इतरांनी शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी ओबीसींचा कुठलाही विरोध नाही, परंतु ते ओबीसी प्रवर्गातून देऊ नये हीच मागणी ओबीसींची आहे. आधीच सुमारे 346 जातींचा ओबीसीत समावेश आहे. ओबीसी बांधवांनाच अजून चांगला न्याय मिळत नाही, त्यात मराठा समाज ओबीसी मध्ये आल्यास त्यांना काय न्याय मिळेल? त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी मिलिंद सोनवणे, अण्णा माळी, ज्ञानेश्वर माळी, दिलीप वाघ, DP महाले, कुंदन पवार आदी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी बहुजनांसाठी जी आरक्षणाची सुविधा केलेली होती ती समस्त ओबीसी बांधवांना महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करून आजपर्यंत मिळत होती. त्यासाठी नामदार छगनरावजी भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून शिकस्तीचे प्रयत्न करून प्राणप्रिय नेत्यांनी आम्हा सगळ्या ओबीसी बांधवांना हे आरक्षण मिळवून दिलं होतं. परंतु आजकाल मराठा समाज ह्या ओबीसीच्या 27% आरक्षणातून आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला ओबीसी मध्ये घ्या अशी मागणी मनोजरांच्या माध्यमातून केली जात आहे. आणि ही मागणी पूर्णपणे अयोग्य आहे. सुमारे 350 ओबीसी जातीच्या बांधवांच्या या हक्कावर हा घाला आहे. मनोज जरांगींची जी मागणी आहे ती आमच्या ओबीसी बांधवांच्या मते पूर्णपणे अयोग्य आहे. महाराष्ट्र शासनाला जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर आम्हा सगळ्या ओबीसी बांधवांचा त्याला मुळीच विरोध नाही. या अगोदर मुळातच 10% आरक्षण शासनाने त्यांना दिलेलं आहे. तरी देखील मनोज जरांगे हे आम्हा ओबीसी बांधवांच्या 27% आरक्षणातून आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या याची मागणी करत आहे. आणि त्या मागणीला विरोध म्हणून, जरांगेंच्या आंदोलनाला विरोध म्हणून ओबीसी बांधव देखील आता आंदोलनाला आपल्या हक्काच्या रक्षणार्थ पेटले आहेत. धुळे येथे
जेल रोडवर ह्युमन क्लब समोर ओबीसी बांधवांचे महात्मा फुले समता परिषदेचे महानगर प्रमुख आमचे युवा नेते उमेश भाऊ सुमारे 3 दिवसापासून त्या आमरण उपोषणासाठी आमच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी ते बसलेले आहेत आणि समस्त ओबीसी जाती बांधवांनी त्यांना या कार्यासाठी अंतःकरणपूर्वक समर्थन दिलेलं आहे. आजपर्यंत अनेक संघटनांचे ओबीसी जातींचे प्रमुख या ठिकाणी येऊन यांना पाठिंबा देऊन गेलेले आहेत. आज या हक्क रक्षणार्थ मुंबई येथे आमचे प्राणप्रिय नेते ओबीसींचे प्रमुख नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी दुपारी 2 वाजेला मुंबई येथे आपल्या ओबीसी बांधवांच्या हक्क रक्षणार्थ काय पुढील दिशा धुळे शहरातील देवपुरातील स्वामी विवेकानंद कॉलनी येथे राहणारे आनंद दायवर यांच्या निवासस्थानी गौरी गणपती निमित्त मराठीचा देखावा साकारण्यात आला आहे. धुळे शहरातील देवपुरातील स्वामी विवेकानंद कॉलनीत राहणारे आनंद मधुकर रायबर यांच्या निवासस्थानी गौरी गणपती निमित्त मराठीचा देखावा साकारण्यात आला होता. गणपती उत्सवात येणारा ज्येष्ठ गौरीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचे घरोघरी आगमन होते. 3 दिवस चालणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी गौरीचे आवाहन केले जाते, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते तर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. ज्येष्ठ गौरीच्या या सणाला राज्यातील काही भागात महालक्ष्मी देखील म्हटली जाते. धुळे शहरातील स्वामी विवेकानंद कॉलनीत आनंद मधुकर दायवर यांच्या घरी गौरी गणपती निमित्त मराठीचा देखावा साकारण्यात आला आहे. आपली मराठी किती पुरातन काळापासून महत्वाची आहे ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा मुलगा गणेश अनंत दायवर यांनी केला आहे. यावेळी संगीता दायवर, विजय दायवर, यतीन दायवर, सरला पाटील, माहेश्वरी दायवर, पुनीत दायवर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. मी गणेश अनंत दायवर, आमचा दायवर परिवार. यावर्षी आम्ही हा जो सध्या चालू असलेला मराठीचा वाद आहे त्याच्या निमित्त आम्ही एक मराठी भाषेचा किती मोठी आहे आणि किती अभिमानास्पद आणि किती अभिजात आहे हे दाखवण्याचा एक सजावट आम्ही यावर्षी गौरीसाठी केलेली. गौरी ही कालच्या दिवशी आगमन झालंय आमच्या घरी. तिने काल रात्री भाजी भाकरीचा नैवेद्य घेतलाय आणि आज सकाळी पूर्णाचा नैवेद्य होऊन ती उद्या विसर्जन होणार. अशा याच्यात जो कार्यक्रम असतो त्या याच्यात आजचा दिवस हा त्यांचा हळदी कुंकाचा राहतो. त्यासाठीचा जो देखावा केलेला आहे मी या वर्षाचा तो मराठी भाषेवरती आहे. तो दाखवताना त्याच्यामध्ये मी खूप वेगवेगळे अंग ठेवलेले आहेत की एक साईडला मी अभिजात मराठी काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला की त्या साईडला पूर्ण एक मराठी शिलालेख जो शालिवाहन काळातला आहे. पुढं गाथा शब्दासाठी जी हालाराजाने इसवी सन पूर्व 1ल्या शतकात दिली. त्याच्यानंतर लीळाचरित्र ज्ञानेश्वरी दाखवण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यात ज्ञानेश्वरी ही पद्यग्रंथात आहे आणि लीळाचरित्र हा गद्यग्रंथात येतो. तर त्या दोघी अंगाने मराठीचा विकास कसा झाला ते ह्या दोघी ग्रंथात येतो. पुढे नामदेवांची मराठी येते ती भारुडांच्या भारुडांसह पार पंजाबपर्यंत पोहोचली. तुकाराम महाराजांनी तर आपल्याला जीवन कसे व्यतीत करावे हे त्यांच्या अभंगातून शिकवले. पुढं खाली ठेवलेले शिवाजी महाराज हे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर राज्यव्यवहार कोश तयार करून फारसी भाषा जी त्यांच्या पत्रलेखात आलेली होती ती काढून त्या ठिकाणी मराठी व्यवहार कसा करता येईल हा पूर्ण एक घाट घालून दिलाय. नंतर पुढे पेशवे ठेवलेत. पेशव्यांमध्ये त्या काळामध्ये लावणी, पोवाडे, संगीत याचा विकास झाला कारण आपल्या मराठा साम्राज्याला स्थैर्य आलं होतं. आणि पुढे त्याच्या पुढे मराठी एकीकरण समिती ज्यात महाराष्ट्र हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रात झालाच पाहिजे ही बाळासाहेब ठाकरेंची हाक आणि सर्व संयुक्त महाराष्ट्राचे. आणि मागच्या साईडला सजावट करताना एक मराठीचं झाड आहे ज्यात वेगवेगळ्या फांद्यांमध्ये दाखवताना वेगवेगळ्या बोली भाषा आहे, अहिराणी, मालवणी वगैरे तसं ठेवलेलं आहे. त्याला भाग म्हणून एक मुळाक्षर ठेवलेले आहेत. आणि आम्ही या मराठीला कसं मानतो तर धर्मजात पंथाच्याही व्यतिरिक्त पुढे जाऊन जो आमच्याशी मराठी बोलतो आम्ही त्याच्याशी प्रेमाने मराठीत बोलतो. हा आमचा मराठीपणा आहे. आणि अभिमानामध्ये दाखवताना चिपळूणकरांनी व्याकरण शुद्ध केलं. सावरकर ठेवलेले त्यांनी मराठी भाषेमध्ये खूप इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार मराठी आहे. दादासाहेब फाळकेंनी जी मराठी चित्रभूमी तयार केली. नंतर कुसुमाग्रज आहेत ज्यांच्या जन्मतिथीनिमित्त आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. आणि पु ल देशपांडे, विका राजवाडे ज्यांनी आपल्या धुळ्याचे एक विका राजवाडे ज्यांनी इतिहासावरती सखोल अभ्यास केला आणि त्यांचे अजूनही पत्र त्यांनी असे संशोधन केले की कोट्यावधी कागदपत्रे वाचनाचे बाकी आहेत त्याच्यावरती अजून अभ्यास करतायत लोक.
आणि पुढं अण्णाभाऊ साठेच्या रूपाने परत मराठीचा जागर केला आहे आणि असा मी हा पूर्ण एक देखावा साजरा केला या वर्षाचा. आम्ही या महालक्ष्मी निमित्त सगळेजण एकत्र येतो, जसे की काका वगैरे आम्ही हे पुण्याला राहतो, तरी हा सर्व सण साजरा करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकुटुंब सहपरिवार धुळ्याला या ठिकाणी सगळे एकत्र गोळा होतो. आणि ह्या ठिकाणी आमच्याला मदतीला आमची पूर्ण विवेकानंद कॉलनी आम्हाला पूर्णतः मदतीला राहते आणि आम्ही संस्कृतीची माता कॉलनी वगैरे हे सगळे मिळून हा एक सण आमच्या घरी साजरा करतो. हा आमच्या एक कुटुंबाचा सण न राहता आमच्या 2 कॉलनीचा पूर्ण मोठा सण आम्ही साजरा करत आहोत एका ठिकाणी. माझा हा प्रयत्न महालक्ष्मी दिनानिमित्त हा एक मराठीचा जागर असावा आणि मराठी लोकांना कळावे की आपली मराठी किती मोठी आहे, किती परंपरागत आलेली आहे, तिचा आपण पुढं कसा विकास करता येईल याच्या वृद्धिंगरासाठी आपण प्रयत्न करत राहावे. हा आमचा एक प्रयत्न आहे. काय नाव तुझं? काय नाव तुझं? माझं नाव गणेश अनंत हैबर, राहणार धुळे. धुळे शहरातील गल्ली नंबर 5 मधील हिंदू एकता गणेशोत्सव समितीतर्फे साकारण्यात आलेल्या आरसाचे शहराचे आमदार अरुण अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. धुळे येथील गल्ली नंबर 5 मधील हिंदू एकता गणेशोत्सव समितीतर्फे साकारण्यात आलेल्या आरसाचे उद्घाटन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या प्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, महेश मिस्त्री, जोसेफ मलबारी, विजय पाचापूरकर, सुनील वाघ, अमित पवार, यशवंत येवलेकर, कमलाकर पाटील, सुमित पवार, युवराज बोरसे, किशोर चौधरी, बबनराव चौधरी, कुमार मराठे, निशा चौबे, शिरीष शर्मा यांच्यासह समितीचे संस्थापक अध्यक्ष हिरामन गवळी, अध्यक्ष अनिल थोरात, उपाध्यक्ष राजेश शहा, आकाश मराठे, भूषण गवळी, सागर लाड, पवन गवळी, विशाल तांबट, भूषण जोशी, यशवंत चौधरी, संजय लोहार, विकास जगताप, राजेश पवार आदी उपस्थित होते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील गवळेनगर विघ्नहर्ता कॉलनी परिसरात रस्ते काँक्रीकरणाच्या कामाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ. या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुख्यमंत्री व त्यांची पत्नी यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी क्युमाइन क्लब समोर सुरू करण्यात आले आमरण उपोषण. आनंद धायवर यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीनिमित्त साकारण्यात आला मराठीचा देखावा. आणि हिंदू एकता गणेशोत्सव समितीतर्फे साकारण्यात आलेल्या आरसाचे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.